मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। मुंबई दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवडी इथल्या वेअरहाऊसमध्ये होणार। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार। सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्याने या विधानसभेत 29 फेऱ्या होणार। जिल्हा प्रशासनाची माहिती। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू। बीड पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा घेतला आढावा। चार जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेला नागरिकांनी मतमोजणी केंद्रांबाहेर गर्दी करू नये। निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसता घेता यावी यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक। मतमोजणी दरम्यान नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत प्रतिनिधींना सूचना। महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांचीही बैठकीला उपस्थिती। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध राहण्याची आणि स्ट्रॉंग रूमवर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी। काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती। गेल्या वर्षी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढण्यात आला होता। आमचं चिन्ह चोरल्याचा फायदा त्यांना मिळाला हा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित असल्याने अशा दाव्यांना काहीही अर्थ नाही। राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। देशामध्ये 280 ते 300 जागा इंडिया आघाडीला मिळणार तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 31 जागा मिळणार। जितेंद्र आव्हाड यांना विश्वास। लोकसभेत मोदींचा चेहरा घेऊन लढले पण विधानसभेसाठी महायुतीकडे चेहरा नाही, आव्हाडांची टीका। पराभूत होण्याच्या भीतीपोटी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। तर 4 जूनला शेवटचं ईव्हीएम ओपन होईपर्यंत हलायचं नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळे महाविकास आघाडीच्या 30हून अधिक जागा निवडून येणार। रावेरमध्ये सुद्धा महाविकास आघाडी उमेदवाराचाच विजय होणार। रोहिणी खडसे यांची एक्झिट पोल नंतर प्रतिक्रिया। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लाखांच्या फरकानं निवडून येणार। डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। तर देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार हा आमचा विश्वास कायम, भारती पवारांची प्रतिक्रिया। मोदीच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार। एक्झिट पोलनुसारही 400च्या जवळचा आकडा दिसतोय। शिंदे गटाच्या सगळ्या 9 जागा निवडून येणार। राज्यात 35हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होणार, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीमध्ये गोंधळ, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर मी एक्झिट पोलवर फार विश्वास ठेवत नाही, 2 दिवसात निकाल लागेल तेव्हा सगळं स्पष्ट होईल असं वक्तव्य। शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळतील। एक्झिट पोलमध्ये कमी जागा जरी दिसत असल्या तरी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढलेल्या दिसतील। माजी खासदार कृपाल तुमानेंनी व्यक्त केला विश्वास। एक्झिट पोलवर बोलायला मी ज्योतिषी नाही, लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सवर मनसेच्या अभिजित पानसेंची प्रतिक्रिया। पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून कोणतीही अपेक्षा नाही, आम्ही 2 वर्षांपासून तयारी करतोय, मनसेच्या अभिजित पानसेंची प्रतिक्रिया।
पुण्यामध्ये सध्या काही लोक आनंदी आहेत, त्यांना आणखी 2 दिवस आनंद घेऊ द्या. 4 जूनला निकाल येईल आणि पुणेकरांचा विजय झालेला असेल, रवींद्र धंगेकरांना विश्वास. देशामध्ये मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार. राज्यात महायुतीच्या 40हून अधिक जागा निवडून येणार. धुळे लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरेंनी व्यक्त केला विश्वास. मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे, हे 4 जूनला स्पष्ट होणार. दलित मतदारांना महायुतीच्या बाजूने वळवण्यात आम्हाला यश. राज्यात 35 ते 40 जागा येतील, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. राजकारणात नसल्यानं एक्झिट पोलवर बोलणार नाही, मात्र राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार. सर्व जातीच्या लोकांना त्यांनी फसवलं, त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाहीचं हत्यार जनतेला हातात घ्यावं लागलं. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. महायुतीला राज्यामध्ये 35 ते 37 जागा मिळणार. शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया. तर फोडाफोडीचा महायुतीला काहीसा फटका बसेल असंही केलं वक्तव्य. भाजपच्या सरकारविरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीच्या निकालातनं दिसणार. अमर काळेंची प्रतिक्रिया. तर एक्झिट पोल काहीही असू देत, आपण विजयाबद्दल आश्वस्त असल्याची अमर काळेंची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थोडा फटका बसू शकतो, मात्र बुलढाण्यात महायुतीलाच यश मिळणार. शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह. एक्झिट पोलमध्ये सांगलीत विशाल पाटलांना आघाडी, त्यावर सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलेन, संजय राऊतांची प्रतिक्रिया. राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसनं तयार केली. नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार. तर राऊत विद्वान, ते कालच लंडनमधनं परतल्याचाही पटोलेंचा खोचक तोडा. हा एक्झिट पोल जनतेचा नसून भाजप सरकारचा. भंडारा गोंदियाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळेंची टीका. तर मतमोजणीवरनं लक्ष विचलित करणारा पोल असल्याचाही प्रशांत पडोळेंचा आरोप. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसतंय. अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेचे उमेदवार उशिरा घोषित केल्यानं फटका बसला असावा, खोतकरांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हम हिंदू हैं असं बोलावंच लागेल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, अशीही प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी उघडी ठेवलेली आहे, त्यातून उद्धव ठाकरे हे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील. आमदार रवी राणांचा मोठा दावा. मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज उमेदवारी अर्ज भरणार. नवी मुंबईतल्या कोकण भवन इथं अर्ज दाखल करणार. चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठक. बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा विजय. निक कमीन, तोको तातुंग आणि लिखा सोनी अशी विजयी उमेदवारांची नावं. अरुणाचलमध्ये 46 जागा जिंकत भाजपची सत्ता कायम. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचं अजित पवारांकडून अभिनंदन. एनसीपी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचं हे फळ, अजित पवारांची प्रतिक्रिया. मतमोजणी प्रक्रियेत निवडणूक आयोगाकडून मोठा बदल. पोस्टल मतांच्या निकालाशिवाय ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होणार. पोस्टल मतांचा निकाल ईव्हीएमच्या निकालासोबतच येणार. हा एक्झिट पोल नाही तर मोदी मीडिया फॅन्टसी पोल. राहुल गांधींची एक्झिट पोल्सवर टीका. तर इंडिया आघाडीला 295 जागा मिळणार, राहुल गांधींचा विश्वास.
निकालाआधीच नाशकात निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर झळकले। बॅनर्सवर अपराजित संघर्ष योद्धा अशा आशयाचे संदेश। नाशिकच्या सिडको परिसरात झळकले बॅनर। धाराशिवमध्ये निकालाआधीच झळकले ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर। जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावत मिठाई वाटत साजरा केला आनंद। निकालाआधीच यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर झळकले। पुसदमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर लावले। दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी साईबाबा आणि भद्रा मारुतीचं घेतलं दर्शन, तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन। आरक्षण मुद्द्यांवर बऱ्याच मतदारसंघांमध्ये त्रास झाला। भाजपला 38 ते 40 जागा मिळतील, प्रतापराव पाटील चिखलीकरांचं वक्तव्य। बीडचे शरद पवार गटातले उमेदवार बजरंग सोनावणेंची निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळेंसोबत शाब्दिक बाचाबाची। आधी धमकी आणि नंतर आपण विनंती केल्याची बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल। महाडमधील आंदोलन प्रकरणी भाजप नेते रवींद्र एडके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। बीडमधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतल्या ठेवीदारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पुढाकार। पाथरी आणि परभणीतल्या नागरिकांच्या अडकलेल्या ठेवी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, शिवसेना नेते सईद खान यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव घालत काही जणांकडून जोरदार घोषणाबाजी। औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण काय केलं, येत्या काळात काय करणार आहात याची उत्तरं जलील यांनी द्यावीत, आंदोलकांची मागणी। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले, प्रशासनाला जाब विचारणार, ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। अमूल दुधाच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल ताजा 54 रुपये प्रति लिटर आणि अमूल शक्ती 60 रुपये प्रति लिटर आजपासून नवीन दर लागू। गँगस्टर अरुण गवळीच्या सुटकेविरोधातील महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8% कमी पाणी साठा। राज्य सरकारकडून भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणी साठा वापरण्यास परवानगी। वसईच्या नायगावात पोलिसांकडून इनोव्हा कारमध्ये असलेली 16 काडतुसं तसंच 2 आरोपी यांना अटक। एक गुन्हेगार शस्त्रांसह फरार। एका आरोपीवर याआधी 3 वेळेला गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल। लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांकडून अभिनेता सलमान खानच्या हत्येचा नवा प्लॅन। या प्रकरणी जॉनी वाल्मिकी नावाच्या आरोपीला अटक करण्यामध्ये हरियाणा पोलिसांना यश। संबंधित आरोपीला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवलं। विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना पोलीस कोठडी। रक्त तपासणीत फेरफार केल्याप्रकरणी सर्व आरोपींची पुणे पोलिसांकडून एकत्रित बसून चौकशी। पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यानं चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कारची 2 जणांना धडक। अपघातात 2 तरुण गंभीर जखमी, कार चालकासह साथीदारही फरार। छत्रपती संभाजीनगरच्या राजनगर भागामध्ये चेंबरमध्ये पडून एकाचा मृत्यू। अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईनचं पाणी वाहत असून पालिकेचं दुर्लक्ष असल्यामुळे या व्यक्तीच्या मृत्यूला पालिका जबाबदार असल्याचा आरोप।
अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानं जळगावच्या नशिराबाद गावामध्ये तणाव, पोलिसांकडून आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात. जळगावात संत मुक्ताईंच्या समाधीस्थळी 727वा अंतर्धान सोहळा संपन्न. दर्शनासाठी राज्यभरातनं हजारो भाविकांची मोठी गर्दी. आज गोपीनाथ मुंडे यांचा 10वा स्मृतिदिन. उद्या मतमोजणी असल्यानं गोपीनाथ गडावर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन नाही. बंदी असलेल्या बियाण्यांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उघड. बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर कृषी विभागाची धाड. संबंधित शेतकऱ्यांवर पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावतीच्या मेळघाटात काँग्रेस शिष्टमंडळाकडून दुष्काळी स्थितीची पाहणी. आमदार यशोमती ठाकूर यांनी अनेक गावांना भेट देत पाणी टंचाई आणि रोजगार समस्यांचा घेतला आढावा. सोलापुरातल्या सरस्वती चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. सोलापुरात पाणी संकट असताना पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा. बारामती शहरामध्ये पावसाची हजेरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. अवघ्या काही मिनिटांच्या पावसानं बारामतीच्या भिगवण रस्त्यावर साचलं पाणी. नागरिकांना पाण्यातनं काढावी लागली वाट. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटांमध्ये हाणामारी. ड्रेनेजच्या झाकणानं 5 जणांनी एकाला मारल्यानं त्याचा मृत्यू. जुना राजवाडा पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमजवळ धावती ई बाईक पेटली. आगीमध्ये ई बाईक संपूर्णपणे जळून खाक. गाडी मालकाचं नुकसान. वाशिम शहरातील राम मंदिरात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग. जनावरांचं कुटार आणि 3 पत्रे जळून खाक. रायगडच्या म्हसळा इथं टायर पंक्चर झाल्यानं लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.